पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं केशांचरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। शरणागतदीनार्थो परित्राणपरायण सर्वस्याहरते देवी मुक्ताबाई नमोस्तुते। काल आपण प्रपंच आरोप अपवाद या कलेचा विचार करत असताना जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये अनादिकल्पित भेद आहे आणि जीवाच्या ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा जो आरोप झालेला आहे तो कशा पद्धतीने झाला हा विचार पाहत होतो। सृष्टीच्या पूर्वी जीवाची जी उपाधी आहे ही उपाधी कर्मसहित मायेमध्ये लीन होते। त्याच्यानंतर ती माया ज्या पद्धतीनं सुषुप्तीविषयी अविद्याप्रमाणे ब्रह्माहून भिन्न असणारी प्रतीती नाम सिद्ध होत नाही। ब्रह्माहून भिन्न असणारे सिद्ध होत नाही। त्यामुळं सृष्टीच्या सुरुवातीला एकच ब्रह्म होतं, सजातीय विजातीय भेदरहित स्वगत भेदरहित एकही अद्वितीय ब्रह्म था। त्याच्यानंतर सृष्टीच्या आरंभ काळामध्ये जीवाचे परिपक्व झालेले जे कर्म आहेत त्या कर्माच्या निमित्तानं एकोहम बहुश्यामहा मी एक आहे अनेक व्हावा असं ब्रह्माच्या ठिकाणी इच्छा झाली। त्याच्यानंतर त्या इच्छेनं ब्रह्माची उपाधी असणारी मायेविषयी क्षोभ झाला आणि क्षोभ झाल्याच्या नंतर क्रमानं आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी अशी पंचमहाभूत उत्पन्न झाली। त्यांचं आणखी पंचीकरण झालेलं नव्हतं। त्याच्यानंतर ते अपंचीकृत होते। मग समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होऊन काय झालं, ईश्वराची इच्छेनं पुन्हा त्याच्यामध्ये पंचीकरण झालं। पंचीकरण झाल्यानंतर ते पंचीकृत भूत निर्माण झाले। त्याच्यानंतर समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीवाच्या दृष्टीने ईश्वर आहे आणि व्यष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव आहे। अशा रीतीनं ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे तो नित्यमुक्त आहे आणि जीव अल्पज्ञ असल्यामुळे तो बद्ध आहे। अशा पद्धतीनं हा प्रपंचाचा आरोप ब्रह्माच्या ठिकाणी झालेला आहे। हा आरोप सत्य आहे का मिथ्या आहे, तर हा आरोप म्हणजे रज्जूवरला जसा सर्प मिथ्या आहे तशा पद्धतीने मिथ्या आहे। स्वप्न जसं साक्षीविषयी स्वप्न जसं मिथ्या आहे तसं दर्पणाविषयी नगर असणारं हे प्रतिबिंबाप्रमाणे तेही काय आहे, मिथ्या आहे। यह आरोप किससे होवे है, तर हा आरोप कशाने होतो, तर म्हणले हा आरोप अज्ञान से होवे है। कशाने होतो, हा अज्ञानामुळे असणारा हा आरोप झालेला आहे। प्रपंचाचा जो ब्रह्माच्या ठिकाणी झालेला आरोप आहे हा अज्ञानामुळे झालेला आहे। पुन्हा प्रश्न करतात, म्हणले हा आरोप कधी झाला, केव्हा झाला, का बरं झाला आणि हा विचार कशामुळे होतो। त्याच्याकरता पंडित पितांबरदास एक दृष्टांत देतात की जसं
एखाद्या पुरुषाच्या वस्त्राला पांढरा डाग लागला, तेलाचा डाग लागलेला असेल, तर तो लागलेला डाग मिटवण्यासाठी काय उपाय करावा हा विचार महत्त्वाचा आहे. तो कधी लागला, का लागला, हा विचार काही इस विचार का कछु प्रयोजन नाही. म्हणजे या विचाराचा कोणत्याही प्रकारचं काय नाही, प्रयोजन नाही. इस विचार का कछु भी प्रयोजन नहीं, परंतु इसकी निवृत्ती का उपाय करना चाहिए. परंतु याच्या निवृत्तीचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आता ही आरोपाची निवृत्ती कशा रीतीने होईल, जो ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप झालेला आहे याची निवृत्ती कशाने होईल. आता आरोप कसा झाला तुम्ही लक्षात घेतलं. त्याच्यानंतर मग ह्याची निवृत्ती कशी करायची म्हणजे ब्रह्मज्ञानानं माया आणि अविद्येची निवृत्ती होईल. माया आणि अविद्येची निवृत्ती असल्यामुळे त्याचं कार्य प्रकृती, त्याची निवृत्ती होईल. प्रकृतीची निवृत्ती झाल्यामुळं ब्रह्मासोबत जो काही तादात्म्य संबंध होता मायेचा, त्या तादात्म्य संबंधाची निवृत्ती होईल. संबंधाची निवृत्ती झाली, संबंध आल्यामुळे तर जीवभाव आणि ईश्वरभाव निर्माण झाला होता. मग त्यानंतर मग या जीवभाव आणि ईश्वरभावाची निवृत्ती होईल. जीवभाव ईश्वरभावाची निर्मिती झाल्यानंतर जीव ईश्वर भेद के निवृत्ती होवे है. आणि मग काय होईल, जीव आणि ईश्वराच्या भेदाची निवृत्ती होईल. भेदाची निवृत्ती झाली, बंधाची निवृत्ती होईल आणि मोक्ष सिद्ध होईल. अशा रीतीनं एका कालाविषयी सर्व आरोपाची निवृत्ती अपवाद होवे है. आणि मग सर्व आरोपाची निवृत्ती त्याला काय म्हटलं जातं, अपवाद असं म्हटलं जातं. यह ब्रह्मज्ञान किससे होवे है. आता हे प्रपंचाचा आरोप अपवाद तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर आता हे ब्रह्मज्ञान म्हणजे कशानं होतं, यह ब्रह्मज्ञान किससे होवे है याचं उत्तर देण्याकरता सांगतात, आगे कहिएगा जो विचार तिसरे. आता पुढे एक विचार सांगितलेला आहे. कोणता विचार, तर त्या तिसऱ्या कलेला या ठिकाणी प्रारंभ होतो, द्वितीय कला या ठिकाणी समाप्त होते, तिसरा आता तृतीय कला प्रारंभ. हा आता तिसऱ्या कलेला आपण प्रारंभ करत आहोत. तिसरी कला कोणती आहे पहा, देह तीन का मैं द्रष्टा हूँ, हे तिसरे कलेचं नाव आहे. तर देह तीन का मैं देह तीन का द्रष्टा हूँ, मी तीन देहाचा मी काय आहे, द्रष्टा आहे. दृश्य आश्रयभूत हा दृष्ट हा, मी कोण आहे, या तिन्हीचा मी द्रष्टा आहे. तीन देहाचा मी द्रष्टा आहे. आता मग तीन देहाचा मी द्रष्टा आहे असा विचार आता आपल्याला करायचा आहे. मग असा विचार करत असताना हे तीन देह म्हणजे काय आहेत, या तीन देहाचं स्वरूप काय, तीन देह कोणकोणते आहेत, तीन देह कसे आहेत, हा विचार या कलेमध्ये आलेला आहे. तर सुरुवातीला आपण दोहे पाहणार आहोत. पहा, मनोहर छंद. द्रष्टा तीन देह को मैं स्थूल सूक्ष्म कारण ये, तीन देह दृश्य अरु अनात्मा मानियो, पंचकृत पंचभूतन के 25 तत्वन को, स्थूल देह एक भोग आयतन गानियो, अपंचकृत भूत के 17 तत्वन को, सूक्ष्म देह होई भोग सदन प्रमानियो, अज्ञान कारण देह घटवत यह दृश्य यह पीतांबर द्रष्टा आप जानि दृश्य भानियो. दृष्टा तीन देह का मैं द्रष्टा हूँ, मी तीन देहाचा काय आहे, द्रष्टा आहे. तर आता पहा, द्रष्टा तीन देह को मैं स्थूल सूक्ष्म कारण ये, तीन देह दृश्य अरु अनात्मा मानियो. आता याच्यामध्ये मैं तीन देह को द्रष्टा, मी तीन देहाचा द्रष्टा आहे, ये स्थूल सूक्ष्म कारण तीन देह दृश्य अरु अनात्मा मानियो. ते तीन देह अरु दृश्य अनात्मा मानियो. मी तीन देहाचा द्रष्टा आहे, स्थूल सूक्ष्म कारण हे तीन देह आहे, तीन देह आणि दृश्य हे सगळे काय आहेत, याला अनात्मा असं म्हणावं. आत्म्याहून भिन्न जे असतं त्याला अनात्मा म्हटलं जातं.
पंचकृत पंचभूतन के 25 तत्वन को स्थूल देह एक भोग आयतन गानिय. आता हे जे स्थूल देह आहे, स्थूल देहाचं पहा, पंचकृत पंचभूतन के 25 तत्वन को स्थूल देह एक भोग आयतन जाणं, म्हणजे पंचमहाभूताचे जे काही 25 तत्व आहेत त्याचं एक ठिकाण, भोगाचं एक ठिकाण म्हणजे स्थूल देह आहे. कोणाचं? पंचकृत पंचमहाभूताच्या, त्याला स्थूल देह असं म्हणतात. सूक्ष्म देह अपंचकृत भूत के 17 तत्वन को होई सूक्ष्म देह भोग साधन होई प्रमाणियो. म्हणजे अपंचकृत पंचभूताच्या 17 तत्वाचं भोग साधन सूक्ष्मदेह होई असं विशेष रूपाने जाणावं. आणि अज्ञान कारण घटवत दृश्य एह पितांबर द्रष्टा अपजानी दृश्यवानियो. आणि अज्ञान असणारं कार्यरूप आणि अज्ञान कारण रूप असणारा हा जो देह आहे तो घटवत दृश्य येह घटवत दृश्य अज्ञान कारण देह पितांबर द्रष्टा अपजानी दृश्यवानियो. आणि एक कारण रूपी देह म्हणजे काय आहे? एक अज्ञानाचं स्वरूप आहे. तपा पहिल्यापासून 3 देहाचा मी द्रष्टा आहे, त्याच्यामध्ये हे 3 देह आणि दृश्य अनात्मा आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्म देह हे 25 तत्वापासून पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वापासून निर्माण झालेलं स्थूल देह, अपंचकृत पंचच्या 17 तत्वापासून निर्माण झालेलं सूक्ष्म देह हे त्यांचे भोग साधन आहे. आणि कारण देह हे अज्ञान आहे. आणि पितांबर सांगतात या सगळ्यांचा द्रष्टा मी आहे असं जाणावं. हा झाला दोह्याचा सरळ सरळ. आता याचा विस्तार पुढे येणार आहे. ते 25 तत्व कोणते आहेत, 17 तत्व कोणते आहेत, भोग साधन कसं आहे, काय तो विचार पुढे येणारच आहे. पहा, पहली प्रक्रिया देह 3 मैं दृष्टा हूँ, तो ये 3 देह कौन से है प्रश्न करतात. जर मी 3 देहाचा द्रष्टा म्हणलं तर हे 3 देह कोणते आहेत? स्थूल देह, सूक्ष्म देह और कारण देह. ये देह 3 है. 3 देह कोणकोणते आहेत? स्थूल, सूक्ष्म आणि कारण, हे 3 देह आहेत. बर, आता पहा, स्थूल देह सो क्या है? स्थूल देह कशाला म्हणायचं? तर पंचकृत पंचमहाभूतन के 25 तत्वन का स्थूल देह है. पंचकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वांचा स्थूल देह आहे. पुन्हा प्रश्न, पंचमहाभूत कौन से है? मग आता पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वाचा जर स्थूल देह असेल तर हे स्थूल देह कोणते आहेत? हे स्थूल देह कोणते आहेत सांगा. तर पंचमहाभूत के 25 तत्व नाम पदार्थ कौन से है? पंचभूत कौन से? आकाश 1, वायू 2, तेज, जल और पृथ्वी, हे पंचमहाभूत आहेत. पाहता मी स्थूल देहाचा द्रष्टा म्हणत असताना स्थूल द्रष्टाचं स्वरूप काय आहे, स्थूल देहाचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे हे सांगू लागले. तर स्थूल देह कोणता आहे तर म्हणले पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वाचं स्थूल देह आहे. आणि हे पंचमहाभूत कोणकोणते आहेत तर म्हणले पंचमहाभूत आकाश, वायू, तेज, जल और पृथ्वी, हे काय आहेत? हे पंचमहाभूत आहेत म्हणले. बर, मग त्यांचे 25 तत्व नाम पदार्थ के कौन से है? आता ते प्रत्येकाचे 5 तत्व सांगतात. कशा पद्धतीने सांगतात तो विषय आपण पुढच्या पाठात घेऊ. कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.